अजित पवारांना पुणे महापालिकेमध्ये शरद पवारांची साथ हवी आहे। प्रशांत जगताप यांनी शरद पवारांना लिहिलेल्या पत्रातनं ही बाब समोर आली आहे। दरम्यान शरद पवारांनी मात्र आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय पाहूयात या रिपोर्टमधून। पुणे पालिका निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असल्याचं बोललं जात आहे। याबद्दलची माहिती प्रशांत जगताप यांनी शरद पवारांना लिहिलेल्या पत्रातून समोर आली आहे। मात्र ही आघाडी होणार नसल्याचं खुद्द शरद पवारांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे। प्रशांत जगतापांच्या पत्रानुसार काही दिवसांपूर्वी अंकुश काकडेंना अजित पवारांचा फोन आला। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींनी आघाडी करावी अशी अपेक्षा अजित पवारांनी काकडेंकडे व्यक्त केली। प्रशांत जगताप आघाडीला विरोध का करतायत याबद्दलही अजित पवारांनी विचारणा केली। 2023 मध्ये जेव्हा अजितदादांचा गट सत्तेमध्ये गेला तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवारांवरच्या श्रद्धेपोटी पक्षाचा झेंडा खाली पडू दिला नाही। त्यामुळे मवियातून बाहेर पडून जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढले तर आपल्या पक्षाची अवस्था दयनीय होऊ शकते, हे मी आपल्याला प्रभागनिहाय आकडेवारी सहित देत आहे। दोन राष्ट्रवादी एकत्रित लढण्यासंदर्भामध्ये कार्यकर्त्यांमध्ये चर्चा नव्हती, नाही आणि उद्या सुद्धा नसेल असं माझं थेट आणि स्पष्ट मत आहे। या पत्रातून अजित पवारांना पुण्यामध्ये शरद पवारांची साथ हवी असल्याचं दिसतंय आणि त्याचबरोबर अजित पवारांसोबत जाण्यावरून पुण्यातल्या पवारांच्या राष्ट्रवादीकडून तीव्र विरोध होतोय। पुणे पालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं संख्याबळ काय आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकच असताना पुणे महापालिकेत 40 नगरसेवक होते। दोन्ही राष्ट्रवादी एकच असताना पुणे शहरात 2 आमदार होते। दोन्ही राष्ट्रवादी एकच असताना वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे आमदार होते। हडपसरमधून चेतन तुपे आमदार होते। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोघांकडे एक आमदार गेला। वडगाव शेरीमधून पवारांचे बापूसाहेब पठारे आमदार आहेत। हडपसरमधून दादांचे चेतन तुपे आमदार आहेत। पुणे महापालिकेमध्ये 39 माजी नगरसेवकांपैकी सर्वात जास्त संख्या दादांकडे आहे। पवारांकडे 10 माजी नगरसेवक आहेत। अजितदादांकडे 29 माजी नगरसेवक आहेत। दरम्यान अजित पवारांची राष्ट्रवादी पुण्यात सोबत येण्यासाठी आग्रही असल्याचं विचारताच जर तरवर राजकारण होत नसल्याची प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे। मला माहित नाही इथल्या शहरातल्या प्रश्नांच्या बाबतीत आणखीन कोणाचे फोन यांना आले त्या व्यतिरिक्त हे मला माहित नाही। मला नाही, आता मला कसं फोन करेल? जयंत पाटील असलं तरी मला फोन करण्याचा प्रश्न नाही ना, मी लहान माणूस आहे। असं आहे की नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं तर अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाला भाजप आणि शिंदे सेनेनं जवळच घेतलेला नाही आणि म्हणून त्यांनी जर शरद पवार साहेबांना हा एकीचा प्रस्ताव दिला असेल तर तो त्यांचा राजकीय शाणपणा असेल। मुळामध्ये माननीय अजितदादा ठरवणार आहेत। पुण्यामध्ये शनिवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 3 तास बैठक झाली। आघाडी करण्याचे अधिकार शरद पवारांना देण्यात आल्याचा ठराव करत ही बैठक आटोपती घेण्यात आली आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसात पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार की वेगवेगळे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।